नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत, की इयत्ता 2री मराठी विषयाचे वार्षिक नियोजन खूप सोप्या पद्धतीने कसं तयार करायचे. तुम्ही अजूनही वार्षिक नियोजन हाताने लिहित आहात, हाताने बनवत आहात, तर खूप वेळ जातो. फॉर्मॅटिंग करावं लागतं आणि चुका होण्याची शक्यता पण खूप असते. तर पण आता काळ बदलला आहे. SKOOP वेबसाईटवर तुम्ही हे सगळं अगदी फ्रीमध्ये करू शकता. तर आपण बघूया, की आता ही वेबसाईट कशी वापरायची, कशी यूज करायची. तर त्यासाठी आपल्याला Chrome ब्राउझर ओपन करायचा आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे AI.com. मी तर सर्च करतो. तुम्ही स्पेलिंग बघा. SKOOKAI.com cook.ai.com आणि एंटर या बटनावर क्लिक करायचं. एंटर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या डॅशबोर्डवर जाणार आहात. जर तुम्ही लॉग इन केलं असेल, तर तुम्ही डॅशबोर्डवर जाणार आहात आणि जर तुम्ही लॉग इन केलं नसेल, तर लॉग इन कसे करायचे या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून लॉग इन करू शकता. तर चला आता बघूया आपण 2री इयत्ता मराठी विषयाचे वार्षिक नियोजन कसे बनवायचे. तर वार्षिक नियोजन या बटनावर क्लिक करा. 2री क्लास सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला इथे मराठी सब्जेक्ट आहे. तिथं आपल्याला मराठी लिहायचं आहे. तुम्ही बालभारती मराठी असे पण लिहू शकता. तर मी आता काय करतो, बालभारती मराठी लिहून दाखवतो. तर मी ते कॉपी करतो कारण की इथं टाइप करायला थोडं मराठीमध्ये अवघड जातं लॅपटॉपवर. सो मला मी ते ऑलरेडी कॉपी केलं ते पेस्ट करतो. तुम्ही ते काही पण टाइप करू शकता. मराठी, इंग्लिश काही पण टाइप करू शकता. जर ही वेबसाईट तुम्ही मोबाईलवर यूज करू शकता. जशी लॅपटॉपवर दिसत आहे, तशीच तुम्हाला ही वेबसाईट मोबाईलमध्ये पण दिसणार आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये टाइप करायला इझी जाईल सब्जेक्ट. आणि आता तुम्हाला इथं तासिका सिलेक्ट करायची आहे. तुम्ही आठवड्यामध्ये किती तास घेता मराठीचे, त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. सिलेक्ट करायचं. आता मी 4 सिलेक्ट करतो. 4 तास आहेत किंवा मी 5 सिलेक्ट करतो. तर त्यानंतर तुम्हाला अनुक्रमणिकेचा फोटो टाकायचा आहे. म्हणजे इयत्ता 2री च्या पुस्तकामधल्या मराठी सब्जेक्टचा जो अनुक्रमणिका आहे, ती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला आधी त्याचे फोटो काढून ठेवावे लागणार आहेत. त्याचे फोटो काढण्यासाठी तुम्हाला एकतर बुकमधून फोटो घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून तुमच्या गॅलरीमध्ये ठेवू शकता. जर मोबाईलवर ॲप्लिकेशन किंवा माझी वेबसाईट जर यूज करत असाल, तर तुम्हाला कॅमेऱ्यावर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्ही मोबाईलमध्ये पण स्क्रीनशॉट घेऊन गॅलरीमध्ये अपलोड करू शकता. तर मी गॅलरी या बटनावर क्लिक करतो. ते मला डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्यावर नंतर मला इंडेक्स माझी अपलोड करायची आहे. इंडेक्सवर मी क्लिक केलेलं आहे आणि ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अनुक्रमणिका अपलोड झालेली दिसेल. नंतर तुम्हाला अध्ययन निष्पत्ती तुम्हाला जी तुमच्या मराठी पुस्तकामध्ये आहे, ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. गॅलरीवर क्लिक करा. नंतर अध्ययन निष्पत्ती जी 2री मराठी विषयाची आहे, ती तुम्हाला अपलोड करायची आहे. ते आता इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर तुमची शाळा ही अकॅडमिक इयर वर्ष सुरू ते वर्ष समाप्ती हे तुम्हाला तिथे त्याची तारीख, त्याचा महिना, त्याचं इयर तुम्हाला ते मेन्शन करायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाच्या शाळा या 15 तारखेला सुरू होतात. पण काही जणांच्या शाळा या पुढे मागे त्यांची डेट होऊ शकते. तर आम्ही इथे 15 तारीख सिलेक्ट केलेली आहे. तर आपण सिलेक्ट करूया. जर आपल्याला चेंजेस करायचे असतील या डेटमध्ये, तर तुम्हाला इथे एक बटन दिसत आहे. कॅलेंडर सारखं एक चिन्ह दिसत आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि यानुसार तुम्ही तारखा चेंजेस करू शकता. 15 ठेवायची तर आपण 15च ठेवूया. मोस्टली सगळीकडे 15 असतात म्हणून 15च ठेवूया आपण तारीख. एंड डेट पण तुम्ही अशीच चेंजेस करू शकता एंड डेटमध्ये. आता आपल्याला बघायचं आहे, की एक्झाम शेड्यूल. जर तुमची आपल्या शाळेमध्ये घटक चाचणी, सत्र परीक्षा ह्या होत असतात. पहिली घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, पहिली सत्र परीक्षा, दुसरी सत्र परीक्षा. पण त्या परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये होतात, त्यानुसार तुम्हाला इथे तो महिना सिलेक्ट करायचा आहे. जर तुमची घटक चाचणी जुलैमध्ये होत असेल, तर तुम्हाला जुलैमध्ये करायचं. जी तुमच्या ऑगस्टमध्ये होत असेल, तर तुम्हाला इथे एक एरो दिसत आहे. एरोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑगस्ट या बटनावर क्लिक करू शकता आणि ऑगस्ट सिलेक्ट करू शकता. तर ते मी जुलैच ठेवतो. जर तुमची पहिली टर्म एक्झाम म्हणजे तुमची पहिली सत्र परीक्षा ही जर नोव्हेंबरमध्ये असेल, तर नोव्हेंबर सिलेक्ट करा. ऑक्टोबरमध्ये असेल, तर ऑक्टोबर सिलेक्ट करा. सेम तसेच तुम्हाला दुसरे घटक चाचणी आणि दुसरी टर्म एक्झाम सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. रीड माय फोटोजवर क्लिक केल्यानंतर एआय एजंट काय करतो, की तुमचं काम सोपं करणार आहे याच्यामध्ये. तो काय करणार आहे, तुम्ही जी दिलेली अनुक्रमणिका आहे आणि अध्ययन निष्पत्ती आहे, या दोघांचा स्टडी करून त्यामध्ये तुम्हाला पहिल्या धड्यासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती लागणार आहे, ती रीड करणार आहे
आणि त्याचा एक प्रॉपर एक टेबल बनवून, चार्ट बनवून तुम्हाला त्यामध्ये पूर्ण त्याची माहिती देणार आहे. त्याला किती तास लागणार आहेत, किती तासिकेमध्ये ते कंप्लीट करणार आहे, ते लिहायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येणार. तर ह्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, की तुम्हाला तुमचे बुक ओपन करायचे आहे आणि बुकमध्ये बघायचे आहे, की एआयने घेतलेले जे धडे आहेत तिथे, ते सगळे बरोबर आहेत का? त्याचा काउंट पहिला चेक करायचा आहे. आता पहिला मी काउंट चेक करून दाखवतो. पहिला धडा, दुसरा धडा असे किती धडे आहेत तिथे आता दाखवत आहे. 28 धडे दाखवत आहेत. जर तुमच्या पुस्तकामध्ये जर 29 धडे असतील, तर तुम्हाला जर धडा ॲड करायचा असेल, तर तुम्ही इथं ॲड चॅप्टरवर क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर इथं सेव्हिंग दिसत आहे तुम्हाला. रे सर्कल फिरत आहे तोपर्यंत थांबायचं आहे. हे फिरून झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं आहे. खाली खाली जायचं आहे. खाली जाऊन बघायचं आहे, की तुम्हाला इथे 29वा चॅप्टर ॲड झालाय. जर तुम्हाला यातला कोणताही चॅप्टर डिलीट करायचा असेल, तर त्या चॅप्टरच्या किंवा धड्याच्या पुढं एक तुम्हाला डिलीट एक बटन दिसत आहे. एक डिलीट सारखा कोंडीसारखं दिसत आहे. त्याला तुम्ही क्लिक केलं, की ते डिलीट होणार आहे. जर आणि दुसरी गोष्ट एक करायची आहे, की जे तुमचे धडे आहेत, त्या धड्यांची नावं बरोबर आहेत का ते चेक करायचे आहे. 11वा धडा तोच आहे का? 6वा धडा तोच आहे का? त्याचे काना, उकार, मात्रा, वेलांटी सगळं चेक करायचं आहे. जेणेकरून आपण लिहिण्यामध्ये काही एआयने चूक केली का हे क्रॉस व्हेरिफाय तुम्हाला करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला मंथ इथं दिलेला आहे. मंथ म्हणजे महिन्याचं काय करताय तर तुमचा धडा कोणत्या महिन्यामध्ये शिकवला जाणार आहे. तो धडा तुम्हाला तिथे अ, त्या महिन्यामध्ये मेन्शन करायचा आहे, म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. आता मी जून महिन्यामध्ये मला चित्रवाचन हा धडा म्हणजे शिकवायचा आहे, तर मी जून सिलेक्ट करणार. मला हा जुलैमध्ये का असेल, मी जुलैमध्ये सिलेक्ट करणार. या प्रकारे तुम्हाला हे धडे सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउन करून तुम्हाला बघायचं आहे, की लर्निंग आउटकम्स. लर्निंग आउटकम्समध्ये पण त्याचे नंबर चेक करायचे आहेत. बरोबर आहेत का? त्यांनी लिहिलेला जो सारांश आहे तो बरोबर आहे का? डिलीट बटन पण आहे. ॲड आउटकम तुम्ही एखादा आउटकम जर तुम्हाला वाटत वाटत असेल, की ते मिसिंग आहे, तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. या ॲड आउटकम या बटनावर क्लिक करून. समजा जर तुमचे धडे वर-खाली झाले असतील, समजा 21वा धडा हा 23 नंबरला गेला असेल आणि 23वा 21 नंबरला गेला असेल, तर तुम्ही यात जे डॉट आहेत, त्याच्यावर क्लिक करून धरायचं आणि ते खाली असे ओढायचे आहेत. 23 नंबरवर ओढून धरल्यानंतर ते 23 नंबरला गेलं आहे. जर तुम्हाला परत तेच स्थितीत न्यायचं असेल, तर तुम्हाला परत ते प्रेस करून धरायचं आणि वर सरकवायचं आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पण चेंजेस करू शकता. असे एकाने वाढवू शकता ना, खालच्यावर क्लिक केलं की तुम्ही कमी करू शकता. हे झाले तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करून तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे. कारण की एवढी गोष्ट जर तुम्ही परफेक्ट केली, तर तुमचा एआय रिफ्लेक्ट पुढे एकदम ॲक्युरेट होणार आहे. त्याच्यामध्ये काही सुद्धा चूक होणार नाही. त्यानंतर तुम्हाला मासिक नियोजन पूर्वावलोकन बघायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता महिन्यानुसार किती तास लागणार आहेत तुम्हाला आणि ते किती धडे तुम्हाला त्या महिन्यामध्ये कंप्लीट करायचे आणि किती तासिका लागणार आहे हे त्यांनी तिथे कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. तुमचं कॅल्क्युलेट करायचा जो त्रास आहे तो कमी केलेला आहे. तुम्हाला काही सुद्धा डोकं लावायचं नाहीये. मला फक्त इथं अनुक्रमणिका आणि अद्य निष्पत्ती द्यायची आहे. त्यानुसार तो सगळं प्लॅनिंग करत आहे महिन्यानुसार आणि तो तुम्हाला मासिक नियोजन पूर्वावलोकन करून देणार आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड जनरेट प्लॅनवर क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येणार आहात. या पेजवर तुमचा एआय तुमचा आराखडा महिन्यानुसार लिहिणार आहे. तर तो आराखडा तो लिहीत आहे. तर प्रत्येक महिन्यामध्ये तो धडे निवडणार आहे. अध्याय निष्पत्ती अ, बघणार आहे, चेक करणार आहे. त्यानुसार प्रत्येक धड्यानुसार ते लिहिणार आहे. परत तो धडा कसा शिकवायचा, कुठल्या प्रकारे शिकवायचा, त्याला किती तास लागणार आहेत, किती तासामध्ये तो कंप्लीट करायचा, हे सर्व ते बघणार आहे. तर तुम्हाला त्या धड्यांची नावं पण दिसत आहेत. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, हे वेबसाईट तुम्ही का वापरायची? तर ही वेबसाईट वापरण्याचे फायदे असे आहे, की तुमचा वेळ वाचतो. जर तुम्हाला वार्षिक नियोजन करायचे म्हणले, तर तुम्हाला पूर्ण दिवस जातो. तुम्हाला धड्यांचे नियोजन करावं लागणार आहे. त्यानुसार तुम्हाला तासिका तुम्हाला सिलेक्ट करायला लागणार आहे. तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये कोणता धडा शिकवायचा ते लिहायला लागणार आहे. तर त्यामध्ये तुमचं कन्फ्युजन खूप होतं आणि तो वार्षिक नियोजन बनवायला वेळ खूप लागतो. तर तो वेळ हा आमच्या वेबसाईटमुळे वाचणार आहे. जे काम तुम्ही 2-3 तास घेता किंवा दिवस घेता, 2 दिवस घेता, तर ते काम आता काही सेकंदातच किंवा काही मिनिटातच होणार आहे. आणि यामुळे काय होतं, तर चुका कमी होतात. तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक मिळत आहे. त्यामुळे चुका कमी होतात. त्यामुळे एरर कमी येतात. हाताने लिहायचा ताप वाचतो आणि हाताने जर तुम्ही लिहिलं तर चुका होऊ शक्यता असतात, खडाखड व्हायची शक्यता असते. तर त्याचा एक मेन फायदा इथे तुम्हाला होणार आहे. आता एआयमुळं काय होणार आहे, तुमचं परफेक्ट प्लॅनिंग होणार आहे. परफेक्ट कॅल्क्युलेशन एआय करून देणार आहे. कॅल्क्युलेशनमध्ये पण काही चूक होण्याची शक्यता
नसणार आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसला, की तुम्हाला प्रत्येक महिन्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करत बसावं लागणार आहे. तो जो तुमचा ताप आहे, तो तुमचा वाचणार आहे. आणि तुम्हाला तुमचा वार्षिक नियोजन एकदम परफेक्ट प्रोफेशनल प्लॅन तुम्हाला क्लीन आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये आणि एका चार्टमध्ये. आणि यात एक मेन महत्त्वाची गोष्ट असं झालेलं आहे, की आधी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, की तुम्हाला डाउनलोड जर डॉक्युमेंट करायचं असेल, तर तुम्हाला आमचं सबस्क्रिप्शन घ्यायला लागणार आहे. पण तुमच्यासाठी मित्रांनो एक खुशखबर आहे. आता हे जे डॉक्युमेंट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. फ्रीमध्ये एक्सेल फाईल डाउनलोड करू शकता. वर्ड फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला आता फ्रीमध्ये मिळणार आहे. तर या वेबसाईटचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्यावा असे मला वाटते. आणि आता तुम्ही बघू शकता तुमच्या संस्थेचं नाव दिसत आहे. तुमच्या विद्यालयाचं नाव दिसत आहे. वार्षिक अध्यापन नियोजन असे पण दिसत आहे. तुमचं शिक्षकाचं नाव, त्याचं माझं नाव मेन्शन केलेलं आहे. परत विषय दिसत आहे तुम्हाला. शैक्षणिक वर्ष इयत्ता 2री, तालुका माहेश्वरी, जिल्हा सोलापूर हे सगळं दिसत आहे तुम्हाला. तुमचा तो महिन्यामध्ये कोणता अध्ययन निष्पत्ती घ्यायचं त्या धड्याची, त्या धड्याची अध्ययन निष्पत्ती तुम्हाला दिसत आहे. अध्यापन पद्धती कोणत्या-कोणत्या आहेत, तुम्ही कसं शिकवणार आहात ते दाखवलेलं आहे. मूल्यमापन तुम्हाला दिसणार आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करू शकता, कसं शिकवू शकता ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्हाला त्या धड्यासाठी किती तास लागणार त्याचं पण नियोजन तुम्हाला परफेक्ट करून दिलं आहे. तसं तुम्ही जूनमध्ये बघू शकता. आता ही पहिली सत्र जे आपण सिलेक्ट केला होता जून महिना, ते तुम्हाला जून टू ऑक्टोबर म्हणजे जूनपासून ते पर्यंतचा सगळा त्याने महिन्यातला आराखडा तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे. दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर तो दुसऱ्या सत्राचा आराखडा तुम्हाला तिथे खाली दिसून जाईल. आता दुसऱ्या सत्राचा नोव्हेंबर टू एप्रिल त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळा आराखडा असा दिसणार आहे. आता हे तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला दिसत आहे. आता हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून एका फाईलमध्ये अटॅच करायची आणि ती तुम्हाला तुमचं इन्स्पेक्शन जेव्हा असेल, तेव्हा ती फाईल तुम्हाला दाखवायची आहे. जेणेकरून तुमच्या शाळेचा इम्पॅक्ट चांगला पडेल. तुमचा पण इम्पॅक्ट शाळेवर चांगला पडेल. तो तुमचा मेन बेनिफिट आहे आणि जर तुम्ही ही फाईल जर बरोबर दररोज कॅरी केली, रोज तुम्ही वर्गावर घेऊन गेला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवले, तर तुमचं कमी वेळामध्ये तुम्ही दिलेल्या तासामध्ये तुमचं जे टीचिंग आहे, तुमचं शिकवणं आहे, ते तुम्ही पूर्ण करू शकता आणि राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही मुलांकडून स्टडी करून घेऊ शकता. तर ही जी मी वेबसाईटमध्ये तुम्हाला जे सगळं काही सांगितलं आहे, ह्यामध्ये जर तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील किंवा पाहिजे असतील किंवा आता मी हे जे तुम्हाला पूर्ण एक टेबल दिसत आहे, ह्या टेबलमध्ये जर काही चेंजेस पाहिजे असतील तुमच्या शाळेनुसार किंवा तुम्हाला हे सगळं गव्हर्नमेंटच्या रूलनुसारच आम्ही बनवलेलं आहे. जरी तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला माझा WhatsApp नंबरही कमेंटमध्ये देणार डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देणार आहे. त्यावर तुम्ही सुद्धा मला सांगू शकता किंवा कमेंटमध्ये पण सांगू शकता. तर आता आपण हे डॉक्युमेंट काय करूया, डाउनलोड करूया. डाउनलोड पी-डी-एफवर क्लिक करायचं. डाउनलोड पी-डी-एफवर क्लिक केल्यानंतर ते आता डाउनलोड करायला घेत आहे. तर थोडा वेळ वेट करूया आपण आणि ते तुम्हाला डाउनलोड करून देईल. थोडा वेळ घेणारच आहे डाउनलोड करण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपली जी पी-डी-एफ आहे ती डाउनलोड झालेली आहे. तर आपण आता त्याच्यावर क्लिक करूया आणि तुम्हाला ते घेऊन जाणार डाउनलोड फोल्डरमध्ये आणि तुम्हाला आता ती पी-डी-एफ ओपन करून बघायची आहे. जी तुम्हाला तिथे दिसत होती ती तुम्हाला सेम आहे अशी दिसत आहे का? इयत्ता 2री तुमचा बालभारती मराठी हा विषय दिसत आहे आणि त्यानुसार हे सगळं तुम्हाला इथे टेबल फॉर्मॅटमध्ये लिहून आलेलं आहे. हे तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या फाईलमध्ये अटॅच करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.